एक दिवस माझी पत्नी रडत रडत माझ्याकडे आली आणि म्हणाली की तिची आई खूप आजारी आहे आणि आता तिचा उपचार करून घेण्यासाठी कुणीही उरलेलं नाही. मी तिला म्हटलं, तू काळजी करू नकोस, तुझ्या आईला इथे घेऊन ये, मी तिचा उपचार करून घेईन. माझी पत्नी तिच्या आईला घेऊन आली आणि तिला घराच्या गच्चीवरील खोलीत ठेवून दिलं. ती माझ्याकडून पैसे घेऊन तिची औषधं आणायची, पण मला तिच्या आईला भेटू द्यायची नाही. ती म्हणायची की तिला असा आजार आहे जो इतरांना लागू शकतो आणि तुलाही त्याचा संसर्ग होईल. त्यामुळे मी ही भीतीपोटी कधी तिच्या आईला भेटायला गेलो नाही. पण एक दिवस बाजारात मला तिच्या नात्यातील एक स्त्री भेटली. मी सहज माझ्या सासूबाईंचा विषय काढला तर ती आश्चर्याने म्हणाली, अरे पण तुझ्या सासूबाईंचं निधन तर अनेक वर्षांपूर्वीच झालं आहे. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. जर माझ्या सासूबाई या जगात नव्हत्या तर मग गच्चीवरील त्या खोली कोण राहत होतं? मी तात्काळ घरी परतलो आणि धावतच गच्चीवर गेलो. खोलीचं दार उघडताच समोरचं दृश्य पाहून माझे होश उडाले. कारण तिथे जी व्यक्ती होती ती तर मी एक साधासुद्धा माणूस होतो आणि माझी बहीण पूनमसोबत आनंदाने आयुष्य जगत होतो. एक दिवस पूनम तिची मैत्रीण सायलीला आमच्या घरी घेऊन आली. पहिल्याच भेटीत ती मला इतरांपेक्षा वेगळी वाटली. तिचा स्वभाव अतिशय साधा आणि मनमिळावू होता. तिच्या डोळ्यात एक विलक्षण शांतता आणि निरागसपणा दिसत होता. मात्र तिच्या चेहऱ्यावर कुठेतरी खोलवर दडलेलं दुःखही जाणवत होतं. त्या दिवशी सायलीने घरात पाऊल टाकलं आणि मला असं वाटलं जणू एखादी प्रसन्न झुळूक मनाला स्पर्श करून गेली. ती शांतपणे पूनमच्या शेजारी बसली होती, पण तिची नजर घराच्या प्रत्येक कोपऱ्यावर फिरत होती. तेवढ्यात माझं लक्ष तिच्या हाताकडे गेलं. तिच्या हातात एक पिशवी होती. त्यात काही फार मौल्यवान वस्तू नसाव्यात असं वाटत होतं, तरीही ती पिशवी घट्ट पकडून होती. मी तिच्या प्रत्येक हालचालीकडे नकळत लक्ष देत होतो. ती बोलायची तेव्हा तिच्या शब्दात इतका गोडवा आणि आपुलकी असायची की तिचं प्रत्येक वाक्य थेट मनात उतरायचं. तिच्या प्रत्येक बोलण्यामागे एखादी खोल भावना किंवा एखादं न सांगितलेलं रहस्य दडलं आहे असं मला वाटायचं. हळूहळू मी तिला माझ्या आयुष्याचा भाग बनवण्याचा विचार करू लागलो. कार्यालयातून परतताना मी मुद्दाम उशीर करायचो, जेणेकरून ती अजून घरी असेल आणि मला तिच्याशी बोलण्याची संधी मिळेल. तिला थांबवण्यासाठी मी वेगवेगळी कारणं शोधायचो. एक संध्याकाळी पूनम तिच्यासाठी चहा बनवत होती, तेव्हा मी धाडस करून तिच्याशी संवाद सुरू केला. मी विचारलं, शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे काय करायचं ठरवलं आहेस? तिनं हळूवारपणे हात एकमेकांवर घासत उत्तर दिलं, अमोल, शिक्षण हा फक्त एक मार्ग आहे. माझं खरं ध्येय म्हणजे माझ्या आईचा आधार बनणं. तिच्या बोलण्यात आईचा उल्लेख आला आणि माझ्या मनात एक वेगळीच भावना दाटून आली. मी लगेच विचारलं, तुझी आई सतत आजारी असते का? माझा प्रश्न ऐकता ती एकदम शांत झाली. तिची नजर खाली जमिनीवर खेळली, जणू एखादी वेदनादायक आठवण तिच्या मनात पुन्हा जागी झाली होती. काही क्षणांनी तिनं वर पाहिलं. त्यावेळी तिच्या डोळ्यांमध्ये मला इतकं खोल दुःख दिसलं की ते शब्दात सांगणं कठीण होतं. ती म्हणाली, माझ्या आईनं आयुष्यात खूप संकटं पाहिली आहेत. आता मला फक्त तिला थोडा आराम आणि आनंद मिळावा असं वाटतं. तिचं हे उत्तर ऐकून तिच्याबद्दलची माझी उत्सुकता आणखी वाढली. हळूहळू माझ्या मनात तिच्याविषयी प्रेमाची भावना निर्माण झाली आणि मला ते कधी झालं हेही कळलं नाही. तिच्याकडे ओढलं जाणं मी थांबू शकलो नाही. मात्र सायली आणि पूनमची मैत्री मला थोडी वेगळी वाटायची, कारण मी कधी सायलीच्या घरच्यांबद्दल किंवा तिच्या घराबद्दल काही विशेष ऐकलं नव्हतं. एक दिवस मी पूनमला विचारलं, तू कधी सायलीच्या घरच्यांना भेटली आहेस का? पूनम म्हणाली, दादा, तिचे घरचे खूप कडक स्वभावाचे आहेत. मी आजपर्यंत त्यांच्यातल्या कुणालाही नीट पाहिलेलं नाही. मी नेहमी त्यांच्या घराच्या दारापर्यंत जाते आणि तिथेच थांबते. सायली स्वतःच बाहेर येते. पूनमनं आणखी सांगितलं की तिची आणि सायलीची ओळख एका लग्न समारंभात झाली होती. त्या दिवसापासून त्यांची मैत्री घट्ट झाली होती. तिची आणि सायलीची पहिली भेट तिथेच झाली होती. सायलीनं तिला सांगितलं होतं की तिचे घरचे खूप कडक स्वभावाचे आहेत आणि म्हणूनच तिला फारसं बाहेर जाण्याची मोकळीक नाही. ही गोष्ट मला मनातून खूप विचित्र वाटायची. एखादी मुलगी आपल्या मैत्रिणीपासून स्वतःच्या घरच्यांना आणि आईवडिलांना इतकं दूर कसं ठेवू शकते? कधीतरी भेटणं, ओळख होणं स्वाभाविकच होतं. एकदा मी पूनमला गमतीत म्हटलंही, काय माहीत तुझ्या मैत्रिणीकडे असं एखादं रहस्य असेल जे आजवर कुणालाच कळलं नसेल. माझं हे बोलणं ऐकून पूनम मोठ्याने हसायला लागली, पण सायलीच्या चेहऱ्यावर एक वेगळी छटा उमटली आणि काही क्षणातच नाहीशी झाली. मी जेव्हा जेव्हा तिला ती कुठे राहते हे विचारायचो तेव्हा ती लगेच विषय बदलायची. अनेकदा प्रयत्न करूनही ती फक्त एवढंच सांगायची की ती एका अतिशय पारंपरिक कुटुंबातून आली आहे. तिच्या बोलण्यातही एक प्रकारची भीती जाणवायची, जणू एखादं मोठं रहस्य तिच्या मनात दडलेलं होतं. एकदा मी तिला तिच्या घराचा पत्ता विचारला तर ती लगेच म्हणाली, अमोल, तुम्ही माझ्या आयुष्याबद्दल इतकी उत्सुकता का दाखवता? माझ्या घराचा पत्ता जाणून घेणं इतकं महत्त्वाचं नाही? तिचा आवाज इतका कठोर झाला होता की ही तीच सायली आहे यावर माझा विश्वास बसत नव्हता, कारण तिचा तो स्वभाव आतापर्यंतच्या तिच्या सौम्य वागण्याच्या अगदी विरुद्ध होता. तिच्या डोळ्यात मला अनेक प्रश्न दिसायचे, पण त्यांची उत्तरं मात्र कधीच मिळत नव्हती. एक दिवस मी सायलीला तिच्या घरी सोडायला निघालो होतो, तेव्हा तिनं आग्रह धरला की मी तिला घरापासून बऱ्याच दूर असलेल्या रस्त्यापर्यंत सोबत करावं. मी तिचं म्हणणं मान्य केलं, पण दुरून तिच्याकडे लक्ष ठेवून होतो. मी पाहिलं की ती एका अरुंद गल्लीत शिरली. तिथे कुठलाही मोठा किंवा भव्य बंगला नव्हता. ती एक साधी निमुळती गल्ली होती. तिनं मला स्पष्ट खोटं सांगितलं होतं की तिचं कुटुंब खूप श्रीमंत आणि प्रभावशाली आहे, पण ज्या ठिकाणी ती गेली होती तिथे अशा घराची कल्पनाही करणं कठीण होतं. त्यामुळे माझा संशय आणखी वाढला. तरी सुद्धा तिच्यावरील प्रेम प्रत्येक वेळी माझ्या संशयावर मात करायचं. दिवसेंदिवस तिच्याबद्दलची ओढ वाढत गेली आणि माझं प्रेम अधिकच खोल होत गेलं.
मी पूनमलाही हे सांगितलं नव्हतं की मी सायलीकडे फक्त तिची मैत्रीण म्हणून नाही तर माझी भावी जीवनसाथी म्हणून पाहू लागलो होतो. माझा एक जुना मित्र खाजगी तपासाचं काम करत होता. मी त्याला सायलीबद्दल थोडी माहिती शोधून काढायला सांगितलं, पण त्यालाही तिच्याविषयी फारसं काही समजलं नाही. तो म्हणाला, या मुलीबद्दल कुणाकडेही फारशी माहिती नाही, जणू तिचा भूतकाळ अस्तित्वातच नव्हता. हे ऐकल्यावर मी अधिकच अस्वस्थ झालो. तिच्या गूढ भूतकाळामुळे माझ्या मनात भीती निर्माण झाली होती आणि आता एखादं मोठं रहस्य दडलं आहे याची मला खात्रीच पटली होती. एक दिवस मी तिला थेट विचारलं, तू माझ्याशी लग्न का करू इच्छित नाहीस? तुला नेमकी कोणती गोष्ट घाबरवते? त्यावेळी पूनम घरी नव्हती आणि सायली एकटीच मला भेटायला आली होती. माझा प्रश्न ऐकून ती काही क्षण शांत राहिली. तिनं आजूबाजूला नजर फिरवली, जणू कुणी आपलं बोलणं ऐकत तर नाही ना याची खात्री करत होती. मग ती मंद स्वरात म्हणाली, अमोल, जर मी तुमच्याशी लग्न केलं तर मला सगळं काही मागे सोडावं लागेल. माझा भूतकाळ, माझी ओळख आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी आई. त्या खूप अशक्त आहेत आणि त्यांना माझी सतत गरज असते. मी तिला म्हटलं, जर अडचण फक्त तुझ्या आईची असेल तर त्याची चिंता करू नकोस. मी त्यांनाही आपलंसं करायला तयार आहे. बाकी सगळं मागे सोड. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे की तुला नेमकं कशाची भीती वाटते. माझं हे बोलणं ऐकताच ती दचकली. जणू मी तिच्या मनात खोलवर दडलेल्या एखाद्या जुन्या जखमेवर हात ठेवला होता. ती उठून उभी राहिली आणि पुन्हा एकदा आजूबाजूला पाहू लागली. मग सावकाश माझ्याजवळ येऊन ती म्हणाली, अमोल, माझ्या आयुष्यावर एका अशा व्यक्तीची छाया आहे की तिला मी कोणत्याही परिस्थितीत तुमच्या जवळ येऊ देऊ शकत नाही. ती म्हणाली, ती व्यक्ती खूप प्रभावशाली आहे आणि सूड कसा घ्यायचा हे तिला चांगलं ठाऊक आहे. ती माझा शोध घेत आहे. जर तिला कळलं की मी कोणाशी लग्न केलं आहे तर ती माझं आणि तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू टाकेल. तिचा संबंध माझ्या भूतकाळाशी आहे आणि ती मला कोणत्याही परिस्थितीत शांततेने जगू देणार नाही. हे सगळं बोलताना तिच्या डोळ्यात काही क्षणांसाठी भीती स्पष्ट दिसत होती. ती भीती पाहून मीही थोडा अस्वस्थ झालो, पण खरं म्हणजे मी तिच्या प्रेमात पूर्णपणे हरवून गेलो होतो. मी तिला म्हटलं, काहीही झालं तरी मी तुझ्या पाठीशी उभा राहीन. माझा विश्वास आहे की सत्य आणि प्रेम नेहमीच वाईटावर विजय मिळवतात. तू फक्त माझी साथ दे, माझ्या आयुष्याचा भाग बन. तुला माझ्यावर विश्वास नाही का? तिने दोन्ही हात जोडले आणि म्हणाली, विश्वास तर मला फक्त तुमच्यावरच आहे, म्हणूनच मला भीती वाटते. माझ्या त्या गुपितामुळे तुमचं काही नुकसान झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मी ठामपणे म्हणालो, जर तू माझ्यासोबत असशील तर आपल्याला कुणीही वेगळं करू शकणार नाही. माझा जीव गेला तरी चालेल, पण तुला माझ्या आयुष्याचा भाग बनवण्याचा निर्धार मी सोडणार नाही. हे ऐकून ती हलकसं हसली, पण त्या हास्यामध्ये एक वेदना दडलेली होती. जणू तिला आधीच ठाऊक होतं की हे प्रेम एक दिवस आपल्याला मोठ्या संकटात ढकलू शकतं. तिने मान खाली घातली आणि म्हणाली, ठीक आहे, ज्या दिवशी मला वाटेल की माझा भूतकाळ संपला आहे त्या दिवशी मी परत येईन. तुम्ही फक्त माझी वाट पहा. हे बोलून ती झपाट्याने दाराकडे वळली आणि निघून गेली. त्या दिवसानंतर सलग 3-4 आठवडे तिनं आमच्या घराकडे पाऊलही टाकलं नाही. तिचं हे अंतर आणि शांतता माझ्यासाठी एखाद्या मोठ्या संकटापेक्षा कमी नव्हती. मी रोज दाराकडे पाहत बसायचो आणि मनोमन प्रार्थना करायचो की ती पुन्हा एकदा यावी. तिनं तिचं रहस्य सांगितलं किंवा नाही सांगितलं तरी मला काही फरक पडत नव्हता. महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर माझ्या आयुष्यातील सर्वात लांब आणि वेदनादायी काळ सुरू झाला. प्रत्येक क्षणी मला असं वाटायचं की सायलीनं माझ्या प्रेमाचा त्याग केला आहे आणि ती पुन्हा तिच्या त्या गूढ भूतकाळाच्या सावलीत हरवून गेली आहे. मी पूनमकडेही तिच्याविषयी विचारणा केली, पण ती फक्त एवढंच म्हणाली की सायलीनं तिला दूरध्वनीवर सांगितलं आहे की ती तिच्या घरातील काही गुंतागुंतीच्या अडचणींमध्ये अडकली आहे आणि लवकरच आपल्याला भेटेल. या सगळ्या काळात माझी झोप उडाली होती. कार्यालयातील कामातही माझं मन लागत नव्हतं. मी अनेकदा त्या अरुंद गलीत जाऊन आलो जिथे मी तिला आज जाताना पाहिलं होतं, पण तिथे कोणतंही विशेष घर किंवा तिच्याशी संबंधित अशी कोणतीही खूण दिसली नाही. त्या परिसरातील लोकांना विचारावंसंही मला वाटलं नाही, कारण त्यातून एखादी नवीन अडचण निर्माण होईल अशी भीती होती. मग एक संध्याकाळी अचानक सायली आमच्या दारात येऊन उभी राहिली. तिच्या हातात एक छोटी पिशवी होती आणि तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तिनं आपला चेहरा ओढीने व्यवस्थित झाकला होता आणि तिचा श्वासही खूप वेगाने चालला होता. जणू ती खूप दूरवरून धावत आली होती आणि आता आधार शोधत होती. तिला त्या अवस्थेत पाहून पूनम आश्चर्यचकित झाली. तेव्हा सायली हळू आवाजात म्हणाली, मी माझं घर सोडून आले आहे. आता माझ्याकडे राहण्यासाठी दुसरी कोणतीही जागा उरलेली नाही. तिच्या आवाजात प्रचंड थकवा आणि खोल दुःख जाणवत होतं. ती पूर्णपणे खचलेली दिसत होती. तिने तिची पिशवी खाली ठेवली आणि थेट माझ्याकडे पाहिलं. जणू तिला खात्री होती की आता मीच तिचा शेवटचा आधार आहे. मी काही क्षण तिच्याकडे पाहत राहिलो. तिची भीती, तिचा थकवा आणि तिच्या डोळ्यातील मुख विनंती मला स्पष्ट जाणवत होती. मग बाकी सगळं विसरून मी तिला म्हटलं, आता तू इथेच राहा कायमची. तुझं धैर्य खच्ची करण्याची परवानगी मी कुणालाही देणार नाही. असं म्हणत मी तिची पिशवी उचलली आणि तिला घरात येण्याचा इशारा केला. पूनम लगेच तिच्यासाठी पाणी घेऊन आली. सायलीनं पाणी प्यायल्यानंतर हळू आवाजात म्हटलं, अमोल, ते लोक माझा शोध घेत इथे कधीही येऊ शकतात. आपण शक्य तितक्या लवकर लग्न करून घ्यायला हवं. तिचं हे बोलणं ऐकून मी क्षणभर थबकलो, कारण तिने इतक्या सहजपणे तिची भीती माझ्या स्वाधीन केली होती. मी लगेच माझ्या काही जुन्या मित्रांशी याबाबत चर्चा केली आणि लग्नाच्या तयारीची व्यवस्था करण्यास सांगितलं. त्यामध्ये माझ्या वडिलांच्या काही जुन्या परिचितांचाही समावेश होता. दुसऱ्या दिवशी आम्ही साध्या पद्धतीने मंदिरात लग्न केलं. लग्नानंतर मी तिचा हात घट्ट पकडला आणि पहिल्यांदाच मनापासून जाणवलं की आता मी तिचा खरा आधार बनलो आहे. सायलीनं
पदरा आडून डोळ्यातले अश्रू पुसले आणि म्हणाली, अमोल, मला खूप भीती वाटते, पण तुमच्यासारखा जीवनसाथी मिळाल्यानंतर माझ्या निर्णयाबद्दल समाधानही वाटत आहे. मी तिला जवळ घेतलं आणि म्हटलं, आता तुला कोणत्याही गोष्टीची भीती बाळगायची गरज नाही, कारण आता तुझी भीती म्हणजे माझी भीती आहे. माझ्या लग्नाची बातमी कळताच माझी आत्या संतापली. दुसऱ्याच दिवशी दुपारी ती आमच्या घरी आली आणि दारातून आत येताच मोठ्याने बोलू लागली. तिनं प्रथम पूनमला सुनावलं आणि नंतर सायलीकडे पाहताच तिचा राग आणखी वाढला. ती मोठ्याने म्हणाली, ही मुलगी कोण आहे? तिचे आई वडील कुठे आहेत? तू आपल्या घराण्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहेस. मी लगेच खोलीतून बाहेर आलो आणि ठामपणे म्हणालो, ही माझी पत्नी आहे, हिचं नाव सायली आहे आणि मी माझ्या इच्छेनं तिच्याशी लग्न केलं आहे. आत्या, मी काही चुकीचं केलेलं नाही. मी समजूतदार आहे आणि माझ्या निर्णयावर कुणालाही आक्षेप असण्याचं कारण नाही. पण ती रागाने म्हणाली, तुझ्या वडिलांनी सुद्धा अशीच एक स्त्री या घरात आणली होती आणि आजही आपण तिच्या बदनामीचं ओझं वाहत आहोत. ती स्वतःला खूप चांगली आणि सुस्वभावी म्हणून घ्यायची, पण शेवटी तिचं खरं रूप काय निघालं हे विसरू नकोस. तिचे शब्द माझ्या मनाला खोलवर लागले, तरीही मी शांत राहिलो, कारण लहानपणापासून मी माझ्या आईबद्दल अनेक गोष्टी ऐकत आलो होतो. आत्यानं नेहमीच तिच्याविषयी अपमानास्पद शब्द वापरले होते आणि त्याच वातावरणात माझं बालपण गेलं होतं. तिच्या बोलण्यामुळे माझ्या जुन्या जखमा पुन्हा उघडल्या गेल्या. सायली माझ्या शेजारी बसून रडत होती. आत्याचं बोलणं ऐकून ती खूप दुखावली होती. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हटलं, तू अजिबात काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. आपल्या नात्यावर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार कुणालाही नाही. त्यानंतर मी आत्याला स्पष्ट शब्दात सांगितले की माझ्या निर्णयाबद्दल तिला अडचण असेल तर तिनं या घरात पुन्हा येऊ नये. हे ऐकताच ती आणखी संतापली आणि म्हणाली, तू एका कपटी स्त्रीच्या प्रभावाखाली अडकलास. एक दिवस तुला याचा खूप पश्चाताप होईल. असं म्हणत तिनं रागाने दारापटलं आणि तिथून निघून गेली. लग्नानंतर पहिल्यांदाच मला सायलीच्या डोळ्यात समाधान दिसत होतं, तरी सुद्धा तिच्या वागण्यात कुठेतरी भीती दडलेली होती. दार उघडल्याचा आवाज झाला की ती दचकून जायची आणि खिडकीतून बाहेर पाहू लागायची. एक दिवस मी तिला समजावत म्हटलं, सायली, घाबरू नकोस, इथे कुणीही येत नाही, आपण सुरक्षित आहोत. त्यावर ती शांतपणे म्हणाली, अमोल, तुम्हाला माहिती नाही, ज्याची भीती माझ्या मनात आहे ती व्यक्ती इतकी धोकादायक आहे की जणू भिंतीनाही तिची चाहूल लागते. तिच्या आवाजातली गंभीरता मला अस्वस्थ करून गेली. लग्नानंतर आमचं घर आनंदानं भरून गेलं होतं. सायलीचं गूढ व्यक्तिमत्व आणि पूनमचा निरागस स्वभाव यांमुळे आमचं छोटंसं घर एखाद्या स्वर्गासारखं वाटू लागलं होतं. लग्नानंतरचे सुरुवातीचे काही आठवडे एखाद्या सुंदर स्वप्नाप्रमाणे गेले. सायलीनं घरातील प्रत्येक गोष्ट मनापासून सांभाळली होती. घरातील वातावरण पूर्णपणे बदललं होतं. तिच्या हातच्या जेवणात एक वेगळीच चव होती. माझ्या आईनंतर इतकं प्रेम आणि आपुलकी असलेला स्वाद मला पुन्हा अनुभवायला मिळाला होता. सकाळचा नाश्ता, संध्याकाळचा चहा, गप्पा-टप्पा आणि हास्यविनोद सगळंच नव्यानं अनुभवत असल्यासारखं वाटू लागलं होतं. मी कार्यालयातून घरी परतायचो तेव्हा सायलीच्या हातात चहाचा कप आणि चेहऱ्यावर तीच शांत, समाधान देणारी मंद स्मितरेषा असायची. तिचं ते स्वागत पाहून मला वाटायचं की कदाचित हाच तर आयुष्याचा खरा आनंद असतो. तिच्या भीतीपेक्षा तिच्या प्रेमावर विश्वास ठेवणं अधिक योग्य आहे, असं मला मनापासून वाटू लागलं होतं. माझी आई आम्हाला लहानपणी सोडून गेली होती आणि काही काळापूर्वी वडिलांचंही निधन झालं होतं. त्यामुळे सायली माझ्या आयुष्यातील रिकामेपणा भरून काढण्यासाठीच आली आहे असं मला वाटायचं. पूनम नेहमी म्हणायची, दादा वहिनी खूप चांगल्या आहेत, आपल्या आयुष्यात इतका आनंद येईल असं मला कधी वाटलंच नव्हतं. मी हसत उत्तर द्यायचो, हो, ती माझ्यासाठी खूप भाग्यवान ठरली आहे. मी कार्यालयातील माझ्या वरिष्ठांनाही सायलीबद्दल सांगितलं होतं तेव्हा त्यांनीही मला म्हटलं होतं, तू खरोखर भाग्यवान आहेस. या आनंदानं माझ्या मनातील सगळी उदासी दूर केली होती. मी पूनमच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यायला लागलो आणि घर खर्चही अधिक चांगल्या पद्धतीने सांभाळण्याचा प्रयत्न करू लागलो. पण एक दिवस अचानक सायली खूप शांत झाली. मी कार्यालयातून घरी आलो तेव्हा ती गप्प बसलेली दिसली. नेहमीप्रमाणे त्या दिवशी तिनं माझं स्वागतही केलं नव्हतं. तिचे डोळे सुजलेले होते आणि ती एखाद्या खोल विचारात हरवून गेल्यासारखी दिसत होती. मी विचारलं, सायली, काय झालं? सगळं ठीक आहे ना? माझं बोलणं ऐकताच तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. ती म्हणाली, अमोल, मला तुमच्याशी एक खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. तिच्या आवाजातील गांभीर्य पाहून मी चिंतेत पडलो. ती म्हणाली, माझी आई आजारी आहे आणि त्या एकट्याच आहेत. त्यांची प्रकृती अशी आहे की त्यांची काळजी दुसरं कोणी घेऊ शकत नाही. मला त्यांची खूप चिंता वाटते. मला रोज त्यांच्याकडे जावं लागतं आणि त्यांची सेवा करावी लागते. त्यामुळे तुमच्याकडे आणि त्यांच्याकडे दोघांकडेही पुरेसं लक्ष देणं माझ्यासाठी कठीण होत आहे. मी लगेच म्हणालो, मग त्यांना इथेच घेऊन ये ना, तुला एवढी काळजी करण्याची गरज नाही. हे ऐकताच ती दचकली आणि म्हणाली, नाही, त्या कुठेही सहज राहू शकत नाहीत. त्यांचा आजार असा आहे की त्यांना गोंगाट आणि गर्दी अजिबात सहन होत नाही. शिवाय त्यांचा आजार संसर्गजन्य आहे, त्यामुळे त्यांना तर धोका आहेच, पण इतरांनाही त्रास होऊ शकतो. मी तिच्याकडे पाहत म्हणालो, हे तुझं घर आहे, तुझी आई म्हणजे माझीही आई. त्या इतक्या आजारी असतील तर त्यांना इथे घेऊन ये. आपण त्यांच्या प्रत्येक गरजेची काळजी घेऊ. मी तुझा नवरा आहे. तुझ्या प्रत्येक सुखदुःखात आणि जबाबदारीत माझा तितकाच वाटा आहे. तिनं डोळे पुसले आणि म्हणाली, अमोल, तुमचं मन खूप मोठं आहे, पण माझ्या आईच्या काही सवयी वेगळ्या आहेत. त्या नेहमी लोकांपासून दूर राहणं पसंत करतात. त्यांना कुणाच्या नजरेतही यायला आवडत नाही. हे बोलून ती काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली,
मला एकच विनंती करायची आहे. तुम्ही गच्चीवर एक छोटी खोली बांधून द्या. त्या तिथे आरामात राहू शकतील. मी तिथेच त्यांची सेवा करेन आणि त्या कुणाच्या नजरेतही येणार नाही. त्या खूप अशक्त आहेत. त्यांना वारंवार जिना चढणं शक्य नाही. त्यामुळे मलाच त्यांच्यासोबत राहावं लागेल. तिचं म्हणणं ऐकून मी तिला शब्द दिला. पण पुढे काय घडणार आहे याची मला कल्पनाही नव्हती. दुसऱ्या दिवशी मी तिच्या सांगण्याप्रमाणे गवंड्यांशी बोललो आणि गच्चीवर छोटी खोली बांधण्याची तयारी सुरू केली. मी तिला म्हटलं, तू अजिबात काळजी करू नकोस. सगळी व्यवस्था मी करतो. तरीही मनात एक प्रश्न सतत डोकावत होता. तिच्या आईला कुणीही का पाहू नये अशी तिची इच्छा का होती? पण सायलीच्या डोळ्यातील आईबद्दलची तळमळ आणि तिचं प्रेम पाहून मी माझे सगळे प्रश्न मनातच दाबून ठेवले. मला वाटलं कदाचित त्यांचा आजार खरोखरच गंभीर आणि संसर्गजन्य असावा, म्हणूनच सायली इतकी सावधगिरी बाळगत असावी. दुसऱ्या दिवशी कामगार आले आणि गच्चीवरील खोलीचं काम सुरू झालं. माझा एक मित्र बांधकाम व्यवसायात होता. मी त्याला बाजारभावाच्या दुप्पट मोबदला देण्याची तयारी दाखवली होती. त्यामुळे त्यानं हे काम अतिशय वेगानं सुरू केलं. त्या दिवशी मी सायलीच्या डोळ्यात पहिल्यांदाच खरा आनंद पाहिला. जणू तिच्या मनावरील मोठं ओझं हलकं झालं होतं. ती दिवसभर खाली बसून कामगारांच्या जेवणापाण्याची मनापासून व्यवस्था करत होती. तिची ती धडपड आणि समर्पण पाहून माझ्या मनातील तिच्याविषयीचं प्रेम आणखी वाढलं. पूनम सुद्धा खूप आनंदात होती. तिला वाटत होतं की आता सायलीच्या आईलाही आधार मिळेल आणि आमचं कुटुंब आणखी पूर्ण होईल. पूनम नेहमी म्हणायची, दादा वहिनी किती चांगल्या आहेत. त्या त्यांच्या आईची किती मनापासून काळजी घेतात. देवाने प्रत्येक आईला अशीच प्रेमळ मुलगी द्यावी. तिचं हे बोलणं ऐकून माझ्या मनात अभिमानाची भावना निर्माण व्हायची. मला वाटायचं की मी अशी स्त्री निवडली आहे जिला नात्यांची किंमत कळते आणि ती नाती मनापासून जपते. आठवड्याभरात गच्चीवरील खोलीचं काम पूर्ण झालं. ती साधी पण भक्कम खोली होती. त्यात मी एक पलंग, एक छोटी मेज आणि कपाट ठेवण्यासाठी जागेची व्यवस्था केली होती. सायलीने ती खोली स्वच्छ करून घेतली आणि खिडक्यांना सुती पडदे लावले. ती म्हणाली, मी माझ्या आईला घेऊन येईन, पण त्यांची प्रकृती अशी नाही की कुणीही त्यांना पाहावं. त्यांची तब्येत खूपच नाजूक आहे. त्या कुणाशी फार बोलू शकत नाहीत आणि लोकांमध्ये मिसळणं सुद्धा त्यांना आवडत नाही. मी विचारलं, पण असा कोणता आजार आहे की त्या कुणासमोरही येऊ शकत नाहीत? त्यावर ती म्हणाली, त्यांचा स्वभावच तसा आहे. त्यांना लोकांमध्ये राहणं आवडत नाही. शिवाय आजारपणामुळे त्या इतक्या अशक्त झाल्या आहेत की थोडासा आवाजही त्यांना सहन होत नाही. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. मी शांतपणे मान हलवली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी कार्यालयात जाण्याची तयारी करत होतो तेव्हा आमच्या गल्लीत एक जुनी कार येऊन थांबली. ती एक साधी टॅक्सी होती. सायलीने लगेच मला सांगितलं की मी कार्यालयात जावं, कारण तिला हे सगळं स्वतःच सांभाळायचं होतं. मी म्हणालो, मी थोडा वेळ थांबतो. कदाचित तुला माझ्या मदतीची गरज पडेल. पण सायलीनं आग्रहानं म्हटलं, नाही अमोल, तुम्ही जा. मी सगळं व्यवस्थित सांभाळेन. तिच्या बोलण्यात एक प्रकारची घाई आणि अस्वस्थता जाणवत होती. तिच्या चेहऱ्यावरची भीती पाहून काही क्षण माझ्या मनात संशयही आला. तरीही मी घराबाहेर पडलो. गल्लीतल्या वळणाजवळ पोहोचत असताना मी मागे वळून पाहिलं. सायली आणि पूनम कारजवळ उभ्या होत्या. कारचा वृद्ध चालक सामान बाहेर काढत होता. मी पाहिलं की तिथे ना व्हीलचेअर होती ना कोणतं वैद्यकीय साहित्य. फक्त एक छोटं खोकं आणि एक मोठं जाड कापड होतं. त्या कापडात काहीतरी गुंडाळलेलं होतं. दोघीही ते अतिशय जपून उचलत होत्या. ते फार जड दिसत नव्हतं, पण सायलीच्या काळजीपूर्वक ते हाताळत होती त्यावरून ते अतिशय नाजूक असावं असं वाटत होतं. क्षणभर मला वाटलं की कदाचित त्या तिच्या आई असतील. अंगाभोवती जाड कापड गुंडाळलेलं असल्यामुळे त्या दिसत नसाव्यात आणि म्हणूनच त्यांना काळजीपूर्वक उचलून नेलं जात असावं. मी अधिक विचार न करता माझ्या मार्गाने निघून गेलो. त्यांच्या कामात अडथळा आणायचा नव्हता. संध्याकाळी कार्यालयातून घरी परतल्यावर सायली गच्चीवर गेली होती. पूनमनं मला सांगितलं की तिच्या आईला त्या घेऊन आल्या आहेत. हे ऐकून मला आनंद झाला. मी मनात म्हटलं, आज माझ्या सासूबाईंना भेटून येतो. सायलीला हे जाणून घ्यायचं होतं की तिच्या आईचं आमच्या घरी येणं माझ्यासाठीही आनंदाची गोष्ट आहे. मी हातपाय धुतले आणि जिना चढायला सुरुवात केली. इतक्या सायली घाईघाईनं खाली आली आणि म्हणाली, अमोल, कृपया वर जाऊ नका. आई विश्रांती घेत आहेत. त्यांना गाढ झोप लागली आहे. तिचा चेहरा घामानं ओला झाला होता. जणू ती खूप दमली होती. मी थांबलो, पण मनात पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला. मी म्हणालो, मी फक्त 2 मिनिटांसाठी जाईन. त्यांना नमस्कार करून खाली येतो. ती लगेच म्हणाली, नको अमोल, तुम्ही वर गेलात तर त्या दचकतील. त्यांची झोप मोडेल. त्या आधीच खूप अशक्त आहेत. त्यांची अशी अवस्था तुम्ही पाहू नये असंच मला वाटतं. तुम्हाला त्यांना या घरात शांतपणे राहू द्यायचं नाही का? तिचं बोलणं ऐकून माझ्या मनात पुन्हा संशयाची एक हलकीशी रेष उमटली. एका बाजूला ती म्हणत होती की तिची आई खूप आजारी आहे, तर दुसऱ्या बाजूला अगदी किरकोळ आवाजानेही त्या घाबरतात असं सांगत होती. तरीही मी तिच्यावर अधिक दबाव टाकला नाही. त्या रात्री सगळेजण झोपल्यानंतर मला गच्चीकडून एखादी हलकीशी चाहूल ऐकू येऊ लागली. जणू कुणीतरी वेगाने श्वास घेत होतं किंवा अतिशय मंद स्वरात काहीतरी हालचाल करत होतं. त्या अस्पष्ट आवाजामुळे माझ्या मनात पुन्हा एकदा अस्वस्थतेची भावना जागी झाली. कधी कधी मला असं वाटायचं की जणू कुणीतरी दाबून रडत आहे. एखाद्याच्या हुलक्यांचा मंद आवाज वरून ऐकू यायचा. मी पूनमला याबद्दल विचारलं तर ती एकदम शांत झाली. तिच्या नजरेतून स्पष्ट जाणवत होतं की ती काहीतरी लपवत आहे. मी तिला विचारलं, तू सायलीच्या आईला पाहिलं आहेस का?
त्यांची प्रकृती कशी आहे? ती नजर चुकत म्हणाली, नाही दादा, मी त्यांना पाहिलेलं नाही. वहिनींनी मला तसं करू नकोस असं सांगितलं आहे. त्या म्हणतात की त्या स्वतःच त्यांच्या आईची काळजी घेतील. हे ऐकून मला वाटलं की कदाचित तिलाही काहीतरी माहिती आहे, पण ती ते सांगू इच्छित नाही. माझ्या मनात पहिल्यांदाच एक विचित्र भीती निर्माण झाली. ही भीती सायलीच्या प्रेमामुळे नव्हती, तर तिनं लपवलेल्या त्या गूढ रहस्यामुळे होती. मी मनात ठरवलं, नक्कीच काहीतरी आहे आणि ते मी शोधून काढणारच. पुढचे काही दिवस माझं आयुष्य एका विचित्र दिनक्रमात अडकून पडलं. सकाळी कार्यालयात जाणं, संध्याकाळी परत येणं आणि गच्चीवरील कुलूप लावलेल्या दरवाजाकडे पाहत राहणं. सायलीचा बहुतांश वेळ आता वरच्या खोलीतच जात होता. ती खाली फक्त जेवण, पाणी किंवा थोडाफार गप्पांसाठीच यायची. मी एक गोष्ट लक्षात घेतली, ती नेहमी काही जुन्या आणि फिकट वस्तू वर घेऊन जायची. कधी त्या कापडात गुंडाळलेल्या असायच्या तर कधी कागदात बांधलेल्या. मी विचारलं तर ती म्हणायची, आईला साध्याच गोष्टी आवडतात. एक सकाळी मी पुन्हा पूनमला विचारलं, तू अजूनही वहिनींच्या आईला पाहिलेलं नाहीस का? ती पुन्हा नजर चुकत म्हणाली, नाही दादा, वहिनींनी बंदी केली आहे. मी म्हणालो, आपल्यापासून काहीतरी लपवलं जात आहे. मला वाटतं सायली आपल्याला पूर्ण सत्य सांगत नाही. माझं हे बोलणं ऐकताच पूनमचा चेहरा फिकट पडला. ती गाईगाईने म्हणाली, दादा, मला खरंच काही माहिती नाही. त्या फक्त एवढंच सांगतात की त्यांच्या आईच्या आयुष्यात एखादं जुनं दुःख आहे आणि त्याबद्दल त्या कुणाशीही बोलू इच्छित नाहीत. तिच्या बोलण्यातही संकोच जाणवत होता, जणू ती मला काही सांगू इच्छित होती, पण एखादी गोष्ट तिला थांबवत होती. आता मात्र माझी अस्वस्थता वाढत चालली होती. एक दिवस सायली बाहेर गेल्यानंतर मी हळूच जिना चढून वर गेलो. त्या खोलीजवळ पोहोचलो आणि दरवाजाच्या फटीतून आत डोकावण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण खोली अंधारात बुडालेली होती. मला फक्त एक पलंग दिसत होता आणि त्यावर कुणीही नव्हतं, पण जमिनीवर एक जाड कापड पडलेलं होतं आणि ते हलताना दिसत होतं. मला जाणवलं की त्याखाली कुणीतरी आहे. तेवढ्यात मला एक आवाज ऐकू आला, मुली मला बाहेर काढ. मला गुदमरल्यासारखं होत आहे. तो आवाज एखाद्या वृद्ध स्त्रीचा नव्हता, तो मध्यमवयीन स्त्रीचा वाटत होता. त्यात वेदना आणि असहायता स्पष्ट जाणवत होती. तो आवाज ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. मी लगेच दरवाजापासून दूर झालो, कारण सायली परत आली तर सगळं उघड होईल अशी भीती वाटत होती. माझं मन मला सांगत होतं, अमोल, ती तुझी पत्नी आहे, तिच्यावर संशय घेऊ नकोस. कदाचित ती एखाद्या मोठ्या संकटात अडकली आहे आणि तिला तुझ्या मदतीची गरज आहे. पण मनाचा दुसरा आवाज सतत सांगत होता की त्या कुलूपबंद दरवाजाच्या मागे फक्त एक आजारी आई नाही, तर त्याहून खूप मोठं रहस्य दडलं आहे. मी ठरवलं की सायलीला सत्य सांगण्यासाठी अजून एक संधी द्यायची, पण जर तिनं तरीही खरं सांगितलं नाही तर मी स्वतःच ते कुलूप तोडून आत काय आहे ते पाहणार. त्या दिवसानंतर माझी मानसिक शांतता पूर्णपणे हरवली. दिवसभर मी बेचैन असायचो आणि प्रत्येक क्षणी त्या खोलीचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत राहायचो. सायलीनं माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्न ओळखले होते. ती वारंवार विचारायची, अमोल, काय झालं आहे? तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? मी हसण्याचा प्रयत्न करत म्हणायचो, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. फक्त तुझी आणि तुझ्या आईची काळजी वाटते. याच काळात माझी आत्या पुन्हा घरी आली. सायलीला कमी लेखण्याची एकही संधी ती सोडत नव्हती. तिचं घरात येणं म्हणजे माझ्यासाठी नव्या त्रासाची सुरुवात असायची. त्या दिवशी ती दारातून आत आली तेव्हा सायलीच्या चेहऱ्यावर क्षणभर भीती स्पष्ट दिसली. गप्पांच्या ओघात आत्यानं पूनमला विचारलं, तुझ्या वहिनींची आई वर राहते ना? चल, मला वर घेऊन चल, मी त्यांना भेटून येते. तिनं हे इतक्या संशयाने म्हटलं की जणू तिला आधीपासूनच काहीतरी गडबड असल्याची खात्री होती. हे ऐकताच सायलीचे हात थरथर कापू लागले. ती लगेच म्हणाली, आत्या, त्या खूप आजारी आहेत. त्या कुणालाही भेटत नाहीत. त्यांचा आजार असा आहे की त्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीला जवळ येऊ देत नाहीत. हे ऐकून आत्यानं उपरोधाने हसत टोमणा मारला. असं आहे तर आजारपणाचं कारण पुढे केलं आहे. मला तर नक्की वाटतं की या सगळ्यामागे काहीतरी डाव आहे. तुमच्या घराण्याबद्दल मला सुरुवातीपासूनच संशय होता. कुठला तरी मोठा खेळ तर चालू नाही ना? तिच्या आवाजात विषारी टोमणे भरलेले होते. मी विषय बदलण्याचा प्रयत्न केला, पण आत्या ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती पुन्हा म्हणाली, मी सुद्धा एक स्त्री आहे. एखाद्या आजारी स्त्रीला भेटण्यात नेमकी काय अडचण आहे? मला त्यांना भेटू द्या. मी त्यांची कशी मदत करू शकते ते स्वतः पाहीन. हे ऐकताच सायलीच्या डोळ्यात तीव्र भीती दाटून आली. ती संतापलेल्या स्वरात म्हणाली, मी सांगितलं ना, त्यांची अवस्था कुणाला दाखवण्यासारखी नाही. कृपया त्यांना त्रास देऊ नका. यावर आत्या आणखी चिडली. ती म्हणाली, तुमचा संबंध नक्कीच एखाद्या वाईट घराण्याशी आहे, म्हणूनच तू तुझ्या आईला लपून ठेवते आहेस. हे ऐकताच सायलीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मी आत्याला ठामपणे म्हटलं, पुरे झालं आता. जर तिला नको असेल तर आग्रह करू नका. हे माझं घर आहे आणि इथले निर्णय मी घेतो. त्यावर ती रागाने म्हणाली, तू तुझ्या सुंदर बायकोच्या आहारी गेला आहेस. मला आजही या मुलीवर संशय आहे. अगदी तसाच संशय जसा तुझ्या वडिलांना तुझ्या आईबद्दल होता. ही सुद्धा एखादं मोठं रहस्य लपून बसली आहे. असं बोलून तिनं संतापाने दार आपटलं आणि निघून गेली. त्या घटनेनंतर घरात एक विचित्र शांतता पसरली. सायलीचा बहुतांश वेळ आता वरच्या खोलीतच जाऊ लागला, जणू तू एखाद्या गोष्टीची राखण करत होती. एके रात्री ती खाली आली तेव्हा मी तिला सरळ विचारलं, आत्याला पाहून तू एवढी घाबरलीस का? काही विशेष कारण आहे का? तिने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली की आत्या तिच्या आईबद्दल अपमानास्पद बोलत होती, त्यामुळे तिला वाईट वाटलं. पण माझ्या मनाचं समाधान झालं नाही. काही दिवसांनी एका रात्री वरच्या खोलीतून पावलांचा आवाज ऐकू आला. तो आवाज अतिशय मंद होता, पण त्यात वजन जाणवत होतं, जणू कुणीतरी एखादी जड वस्तू सावकाश फरशीवर ओढत होतं. मी धाडस करून सायलीला विचारलं, हा कसला आवाज आहे? तुझी आई अजून झोपलेली नाही का? माझा प्रश्न ऐकून ती शांत झाली. तिचा चेहरा फिकट पडला
तिनं माझा हात घट्ट पकडला आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, अमोल, काही गोष्टी विचारू नका. काही रहस्य सांगण्यासाठी नसतात. जर हे सगळं उघड झालं तर आपलं आयुष्य उद्ध्वस्त होईल. तिचं बोलणं ऐकून माझ्या मनात एक अनामिक भीती निर्माण झाली. मला वाटू लागलं की हे रहस्य फक्त तिच्या आजारी आईपुरतं मर्यादित नाही. यामागे काहीतरी खूप मोठं आणि गंभीर दडलं आहे. मी शांतपणे म्हणालो, मला माहीत आहे की तू माझ्यापासून काहीतरी लपवते आहेस, पण सांगशील का? असं कोणतं रहस्य आहे जे आजही तुझ्या जीवावर उठलं आहे? हे ऐकताच ती रडू लागली. ती म्हणाली, एक दिवस मी तुम्हाला सगळं सांगेन, पण आत्ता नाही. मी निराश होऊन म्हणालो, आता माझ्याकडून आणखी प्रतीक्षा होत नाही. असं म्हणून मी झोपल्यासारखा पडून राहिलो. काही तासांनी माझी नजर उघडली तेव्हा मी पाहिलं की सायली हळूच अंथरुणावर उठली आणि स्वयंपाकघराकडे गेली. तिला वाटलं होतं की मी गाढ झोपलो आहे. मीही सावधपणे तिच्या मागे गेलो. ती जुन्या पेटीतून काही वस्तू बाहेर काढत होती. त्या वस्तूंमध्ये एक जुना फोटो आणि पिवळसर झालेला कागद होता. मी नीट पाहिलं तर त्या छायाचित्रात एक लहान मुलाचा फोटो होता. सायलीने तो फोटो हातात घेतला आणि अचानक रडू कोसळलं. ती उंकी देत म्हणत होती, माझ्या बाळा, मी तुला कधीच विसरू शकत नाही. हे शब्द ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या मनात एकच प्रश्न घुमू लागला, सायलीचं यापूर्वी लग्न झालं होतं का? तो मुलगा तिचाच होता का? ती रात्र माझ्यासाठी एखाद्या भयंकर स्वप्नासारखी होती. मी मनोमन ठरवलं की आता मी सायलीच्या मागोमाग वर जाईन आणि तिच्याकडून सत्य जाणूनच घेईन. पुढच्या रात्री साधारण 3च्या सुमारास अचानक दरवाजावर जोरजोरात ठोके पडले. मी दचकून जागा झालो. दार उघडलं तर समोर पूनम उभी होती. तिचा श्वास जोरात चालला होता आणि डोळ्यांतून अश्रू वाहत होते. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, दादा, वहिनींच्या आईचं निधन झालं आहे. वहिनी खूप रडत आहेत. हे ऐकताच मी स्तब्ध झालो. मी लगेच कपाटातून एक चावी काढली. ती त्या खोलीच्या कुलपाची दुसरी चावी होती, जी मी गुपचूप तयार करून घेतली होती, कारण सत्य जाणून घेण्याचा मी आधीच निर्धार केला होता. खालून सायलीचा घाबरलेला आवाज येत होता, अमोल, वर जाऊ नका, कृपया जाऊ नका. हे सगळं तुम्हाला सहन होणार नाही. पण आता मी थांबणं अशक्य होतं. माझं हृदय प्रचंड वेगाने धडधडत होतं. मी धावतच जिन्यात चढलो. दरवाजाला मोठं कुलूप लावलेलं होतं. मी घाईघाईने चावी काढली आणि कुलूप उघडण्याचा प्रयत्न करू लागलो, पण माझे हात थरथरत होते. इतक्यात सायली धावत आली आणि तिनं मागून माझा हात घट्ट पकडला. सायली माझ्यासमोर हात जोडून विनवणी करू लागली, अमोल, तुमच्या पाया पडते, कृपया आता हा दरवाजा उघडू नका. पण त्या क्षणी माझा संयम संपला होता. मी तिचे हात अलगद बाजूला केले आणि पूर्ण ताकदीने कुलूप उघडलं. मोठा आवाज झाला, पण मी थांबलो नाही. मी खोलीत शिरताच एक तीव्र आणि विचित्र दुर्गंधी माझ्या नाकात शिरली. ती दुर्गंधी जुन्या कपड्यांची, ओलसर मातीची आणि खूप काळ बंद असलेल्या जागेची वाटत होती. खोली पूर्ण अंधारात बुडालेली होती. मी घाईघाईने दिवा लावला. पलंगावर चादरीखाली एक निश्चल देह पडलेला दिसला. काही क्षण मी स्तब्ध उभाच राहिलो. ती स्त्री पूर्णपणे चादरीत गुंडाळलेली होती. तोपर्यंत पूनम आणि सायलीही वर आल्या होत्या. ते दृश्य पाहून पूनमला धक्का बसला. तिने लगेच पदर नाकावर धरला. सायली मात्र त्या देहाजवळ जाऊन बसली आणि तिचा हात हातात घेऊन हंबरडा फोडत रडू लागली. ती म्हणत होती, तुम्ही माझ्यासाठी सर्व काही केलं, मग मला एकटं सोडून का गेलात? मी मोठ्याने विचारलं, ही कोण आहे? मला खरं सांग. पण सायली काही बोलली नाही. ती फक्त रडत राहिली. मी डोक्यावर हात ठेवून खाली बसलो आणि पुन्हा म्हणालो, मला सत्य सांगा. आता हे सगळं सहन करण्याची ताकद माझ्यात उरलेली नाही. मी थरथरणाऱ्या हाताने चादरीचा एक कोपरा पकडला. सायलीकडे पाहिलं तर तिने डोळे मिटून घेतले होते. जणू पुढचा क्षण तिच्यासाठीही असह्य होता. मी एका झटक्यात चादर बाजूला केली आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. जणू कुणीतरी मला प्रचंड धक्का दिला होता, कारण समोर दिसणारा चेहरा माझ्या भूतकाळाशी जोडलेला होता. ती होती संगीताताई. त्यांचे डोळे उघडे होते, पण त्यात जीव नव्हता. चेहऱ्यावर खोल सुरकुत्या उमटल्या होत्या. त्या अत्यंत अशक्त दिसत होत्या. त्यांचे केस पूर्णपणे पांढरे झाले होते. माझा श्वास अडकला. मी डगमगत मागे सरकलो आणि किंचाळलो, सायली, या इथे कशा आल्या? या तर माझी आई आहेत. या इथे काय करत होत्या? माझा आवाज संपूर्ण खोलीत घुमला. पूनमनं ही चेहरा पाहताच किंकाळी फोडली. सायलीनं अश्रू पुसले आणि मंद आवाजात म्हणाली, अमोल, हेच ते रहस्य आहे जे मी तुमच्यापासून लपवत होते. ती काही क्षण शांत राहिली. जणू अनेक वर्षांपासून दडलेले सत्य आता बाहेर पडणार होतं. मला वाटत होतं की मी एखाद्या खोल अंधारात कोसळत आहे आणि मला वाचवायला कुणीच नाही. मी माझ्या आईच्या निश्चल देहाकडे पाहिलं. ज्या स्त्रीला मी आयुष्यभर चुकीचं समजत आलो होतो, त्या माझ्याच घरात कुलूपबंद खोलीत राहत होत्या. मी सायलीचे खांदे पकडले आणि तिला हलवत विचारलं, बोल, माझी आई इथे कशी असू शकते? मला तर नेहमी सांगितलं गेलं होतं की त्या हे शहर सोडून गेल्या आणि पुन्हा कधी परतल्या नाहीत. सायली हुंदके देत म्हणाली, हो अमोल, या त्याच संगीताताई आहेत, ज्यांना एका काळी तुमच्या वडिलांनी घराबाहेर काढलं होतं. त्यांचं दुःख, त्यांची झुंज, त्यांचा एकटेपणा हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. माझ्या मनात राग, धक्का आणि दुःख सगळंच एकत्र उसळलं होतं. मी विचारलं, तुझा आणि त्यांचा संबंध काय? तू त्यांना का लपवलंस? ती म्हणाली, त्यांनी मला स्वतःच्या मुलीसारखं वाढवलं. त्यांना घराबाहेर काढल्यानंतर कुणीही त्यांना आधार दिला नाही. त्या कठीण काळात त्यांची ओळख माझ्या वडिलांशी झाली. त्यांची कहाणी ऐकून वडिलांना त्यांची दया आली. त्यांनी त्यांना शेजारी भाड्याचं घर मिळवून दिलं आणि ज्या कारखान्यात ते काम करत होते तिथेच त्यांना कामही मिळवून दिलं. ती पुढे म्हणाली, त्यावेळी मी खूप लहान होते. माझी आई आधीच गेली होती, पण संगीताताईंनी मला त्यांच्या स्वतःच्या मुलीसारखं प्रेम दिलं. त्यांनी माझा सांभाळ केला, मला आधार दिला आणि तुमची व पूनमची आठवण काढून त्या नेहमी रडायच्या. हे ऐकताच माझ्या मनातील वेदना संतापात बदलली. मी ओरडलो, तू माझ्याशी फसवणूक केलीस, तू खोटं बोललीस. तू म्हणाली होतीस की त्या तुझ्या आई आहेत. रागाच्या भरात मी भिंतीवर जोरात हात आपटला आणि माझ्या हाताला दुखापत झाली.
सायली रडत म्हणाली, मी फक्त त्यांची शेवटची इच्छा पूर्ण केली. त्यांची अखेरची इच्छा एवढीच होती की त्यांना एकदा तुमचं दर्शन व्हावं, तुमचा आवाज ऐकायला मिळावा, म्हणून मी तुम्हाला निवडलं. कारण त्यांना माहीत होतं त्या स्वतः तुमच्यासमोर आल्या असत्या तर तुम्ही त्यांना स्वीकारलं नसतं. हे ऐकताच माझ्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला. सायली पुढे म्हणाली, त्या तुम्हाला सांगू इच्छित होत्या की त्या निर्दोष होत्या. त्यांच्यावर जे आरोप झाले होते ते खोटे होते. हे ऐकून मी खाली कोसळलो. मला असं वाटत होतं की माझ्या आईचे निश्चल डोळे माझ्याकडे पाहून प्रश्न विचारत आहेत. पूनम माझ्या शेजारी बसून रडत होती. सायली अश्रूंनी भरलेल्या आवाजात म्हणाली, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी तुमचं आणि पूनमचंच नाव घेतलं. अखेरच्या श्वासापर्यंत त्या तुमच्यासाठी प्रार्थना करत राहिल्या. त्या नेहमी म्हणायच्या, मला फक्त एकदा माझ्या मुलांना मिठी मारता आली तर पुरे आहे. मी थरथरत्या आवाजात पुटपुटलो आणि मी तर आयुष्यभर त्यांचा तिरस्कारच करत राहिलो. मी कधी विचारच केला नव्हता की सत्य यापेक्षाही वेगळं असू शकतं. मला तर लहानपणापासून वडील आणि आत्यानं इतकंच सांगितलं होतं की माझी आई वाईट स्वभावाची होती. सायली शांतपणे म्हणाली, आता त्या या जगात नाहीत, पण शेवटच्या क्षणापर्यंत त्या तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करत राहिल्या. त्यांना खात्री होती की एक दिवस तुम्हाला खरं सत्य नक्की समजेल. त्या क्षणी मला असं वाटलं जणू संपूर्ण जगाचं ओझं माझ्या छातीवर येऊन बसलं आहे. मी थरथरत्या आवाजात म्हणालो, काश मी एकदाच त्यांच्या डोळ्यात पाहिलं असतं, एकदाच त्यांचं खरं रूप ओळखलं असतं. मी त्यांना एकदाही ओळखू शकलो नाही. पूनम रडत म्हणाली, दादा मला थोडासा संशय आला होता, पण वहिनींनी मला काहीही सांगू नकोस असं सांगितलं होतं. त्यानंतर सायलीनं आमच्या पलंगाखालून एक जुना डबा बाहेर काढला आणि माझ्या हातात दिला. त्या डब्यात माझ्या लहानपणीचा एक फोटो जपून ठेवलेला होता. तो पाहताच माझं हृदय तुटलं. त्या छायाचित्राच्या मागे लिहिलेलं होतं, माझा अमोल, माझ्या डोळ्यातील तारा. ते शब्द वाचताच माझे अश्रू अनावर झाले. मी आईच्या निश्चल देहाला मिठी मारली आणि लहान मुलासारखा रडू लागलो. खरं सांगायचं तर अनेक वर्षानंतर मला एक वेगळाच दिलासा मिळत होता. जणू आईच्या कुशीत डोकं ठेवून रडणाऱ्या मुलाला मिळणारा आधार मला त्या क्षणी जाणवत होता. सायली हळू आवाजात म्हणाली, मी तुमच्याशी खोटं बोलले, पण ते फक्त प्रेमापोटी. मला भीती होती की जर तुम्हाला सत्य आधी समजलं तर तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या आईपासून दूर जाल. मला खात्री होती की त्या या घरात राहू शकणार नाही. हे ऐकून मी आणखी व्याकुळ झालो. सायली पुढे म्हणाली, तुमच्या वडिलांच्या मनात विष पेरण्याचं काम तुमच्या आत्याने केलं होतं. त्या संगीता ताईंचा मत्सर करत होत्या. म्हणूनच त्यांना या घरातून दूर करायचं होतं. पण मी नेहमी त्यांच्या डोळ्यात तुमच्यासाठी आणि पूनमसाठी असलेलं प्रेम पाहिलं आहे. ती पुढे म्हणाली, जेव्हा तुम्ही माझ्याशी लग्नाची गोष्ट केली तेव्हा मी घाबरले होते. पण संगीता ताईंनी मला सांगितलं होतं की कदाचित देवाने तुला माझ्या आयुष्यात याच कारणासाठी पाठवलं आहे, जेणेकरून माझा मुलगा एक दिवस मला माफ करेल आणि मला पुन्हा एकदा पाहिल. मी निशब्द होऊन तिचं बोलणं ऐकत होतो. सायली म्हणाली, त्यांनीच मला आग्रह केला की मी तुमच्याशी लग्न करावं आणि तुमच्या जवळ राहावं, कारण त्यांना वाटत होतं की अशा प्रकारे तरी त्या त्यांच्या मुलाच्या सावलीत राहू शकतील. मला या गोष्टीची ही भीती वाटत होती की सत्य समजल्यानंतर तुम्ही मला सोडून द्याल. कदाचित माझ्याबद्दल तिरस्कार निर्माण होईल. मी डोकं हातात धरून बसलो. सायली अश्रू पुसत म्हणाली, मला माहीत आहे की मी चूक केली, पण अमोल, मी फक्त एका आईची शेवटची इच्छा पूर्ण केली. तेवढ्यात माझं लक्ष आईच्या गळ्यातील एका छोट्याशा लॉकेटकडे गेलं. मी ते हातात घेतलं. त्यावर माझं आणि पूनमचं नाव कोरलेलं होतं. ते पाहताच माझ्या डोळ्यांसमोर सगळं धूसर झालं. मला असं वाटलं जणू आईचा आवाज माझ्या कानात घुमतो आहे. बाळा, मी वाईट नव्हते. माझ्यावर खोटे आरोप झाले होते. मी कायम तुमच्यावर प्रेम करत राहिले. त्या विचारांनी माझं मन पूर्णपणे कोलमडलं. मी सायलीला विचारलं, आणि तो माणूस कोण होता जो तुझा पाठलाग करत होता? ती म्हणाली, तो माझ्या वडिलांच्या नात्यातला एक व्यक्ती होता. त्याला माझ्याशी जबरदस्तीने लग्न करायचं होतं. मी घर सोडल्यानंतर तो माझा शोध घेत होता. संगीता ताईंनीच मला वाचवण्यासाठी सांगितलं होतं की शक्य तितक्या लवकर तुमच्याशी लग्न करून इथे यावं. त्यांना विश्वास होता की त्यांचा मुलगा माझं रक्षण करेल. हे सगळं ऐकून मला जाणवलं की ही कथा इतकी खोल आहे की तिचं संपूर्ण सत्य कदाचित मला कधीच समजणार नाही. मी रडत म्हणालो, आपण आईवर खूप अन्याय केला, खूप मोठी चूक केली. सायलीनं माझा हात हातात घेतला आणि शांतपणे म्हणाली, आता त्यांचे अंत्यसंस्कार तुम्ही करा, त्यामुळे त्यांच्या आत्म्याला खरी शांती लाभेल. माझ्या मनात भावनांचं वादळ उसळलं होतं. समोर आईचा निश्चल देह होता आणि मनात असंख्य प्रश्न. मी दुःख आणि राग यांच्या भरात म्हणालो, सायली, जर तुम्हाला आधीच सत्य सांगितलं असतंस तर कदाचित आज मला इतका पश्चाताप झाला नसता. आणि मला अजूनही समजत नाही की आत्यानं असं का केलं असेल. सायली म्हणाली, कारण त्यांना मालमत्तेत मोठा हिस्सा हवा होता. त्यांना चांगलं माहीत होतं की संगीताताई घरात असत्या तर त्यांनी कधीच हे होऊ दिलं नसतं. मी थरथरत्या आवाजात विचारलं, मग आईनं पुन्हा घरी येण्याचा प्रयत्न का केला नाही? सायलीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. ती म्हणाली, त्यांनी अनेकदा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी दारं बंद करण्यात आली, त्यांचा अपमान करण्यात आला. एकदा त्यांनी तुम्हाला शाळेबाहेरही पाहिलं होतं. त्यावेळी तुम्ही खूप लहान होतात, पण तुम्ही त्यांना ओळखलंच नाही. हे ऐकताच माझं अंतःकरण हादरून गेलं. मी रडत म्हणालो, मीच माझ्या आईला स्वतःपासून दूर ठेवलं. मी त्यांना कधीच माझ्याजवळ येऊ दिलं नाही. सायलीनं माझा हात घट्ट पकडला आणि मला धीर देत शांतपणे समजावू लागली. त्या कठीण क्षणी तिचाच आधार मला उभं राहण्याची ताकद देत होता. दुसऱ्या दिवशी मी आईच्या अंत्यसंस्काराची सगळी व्यवस्था केली. त्यांच्या चेहऱ्याकडे शेवटच्यांदा पाहिलं. त्या अतिशय शांत दिसत होत्या. जणू कित्येक वर्षांच्या वेदनांनंतर त्यांना अखेर विश्रांती मिळाली होती. मी त्यांच्या हातांना शेवटच्यांदा स्पर्श केला आणि रडत म्हणालो, आई, मला माफ करा. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. पूनम आणि सायली देखील खूप रडत होत्या. मी या सगळ्याशी
खबर आत्याला दिली नव्हती, कारण आईच्या या अखेरच्या प्रवासात तिचा सहभाग मला नको होता. मी माझ्या जिवलग मित्रांना बोलावलं आणि त्यांना सगळं सत्य सांगितलं. तेही आईसाठी मनापासून व्यतीत झाले आणि या कठीण प्रसंगी माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिले. आईला अखेरचा निरोप देताना माझं हृदय तुटत होतं. मी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणालो, आई, आता तुमच्यावर कोणताही आरोप नाही, तुम्ही निष्कलंक होता. सायली माझ्याजवळ आली आणि म्हणाली, अमोल, संगीताताई आता जिथे असतील तिथे नक्कीच आनंदी असतील. त्यांना अखेर मनशांती मिळाली आहे. दुसऱ्या दिवशी सायलीचे वडील आले. त्यांनी संगीताताईंना नेहमी आपल्या बहिणीसारखं मानलं होतं आणि आयुष्यभर त्यांना आधार दिला होता. मला पाहताच त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, तुझी आई तुमची खूप आठवण काढायची. तू एका चांगल्या मुलाचं कर्तव्य पार पाडलं आहेस. आता स्वतःला दोष देणं थांबव. त्यांच्या शब्दांनी माझ्या मनाला थोडा दिलासा मिळाला. घरी परतल्यावर वातावरण पूर्णपणे बदललं होतं. जणू मनावरील एक मोठं ओझं हलकं झालं होतं. मी गच्चीवरील त्या खोलीत गेलो. आज सगळं तसंच होतं. तोच पलंग, त्याच वस्तू, पण आता तिथे केवळ शांतता होती. मी मनाशी ठरवलं की ही खोली आईच्या आठवणींची साक्ष म्हणून कायम राहील. त्या दिवशीच मी आयुष्याची नवी सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. दिवस पुढे सरकत होते, पण मनावरील जखमा अजूनही ताज्याच होत्या. मी अनेकदा गच्चीवर जाऊन त्या खोलीसमोर बराच वेळ उभा राहायचो. आता तिथे कुणी नव्हतं, पण तरीही आईचं आशीर्वादमय अस्तित्व त्या भिंतींमध्ये जाणवत राहायचं. एक दिवस सायलीने माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, अमोल, आता स्वतःलाही माफ करा, नाहीतर तुम्ही आयुष्य कसं जगाल. मी हळू आवाजात म्हणालो, मी त्यांना कसं विसरू. मी स्वतः माझ्या आईचं मन दुखावलं. त्या रात्री मला एक स्वप्न पडलं. स्वप्नात आई दिसल्या. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. त्या हसत म्हणाल्या, मी खूप आनंदी आहे. माझ्या मुलाला अखेर समजलं की मी निर्दोष होते. हे ऐकताच माझी झोप उडाली. मी जागा होऊन शांतपणे मनात म्हटलं, हो आई, आता मला समजलं आहे की माझी आई किती चांगली होती. तुम्ही जिथे कुठे असाल तिथे आनंदात राहा. या संपूर्ण प्रसंगानं मला एक मोठा धडा शिकवला. इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कोणाबद्दलही मत बनवू नये. जोपर्यंत आपण स्वतः सत्य जाणून घेत नाही तोपर्यंत कोणावरही संशय घेऊन योग्य नाही. कारण कधीकधी एक छोटासा संशय केवळ एका व्यक्तीचं नव्हे तर अनेक आयुष्याचं नुकसान करून जातो. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कथेमधील सर्व पात्र, घटना आणि स्थळ ही लेखकाच्या कल्पनेतून साकारलेली आहेत. या कथेमागील उद्देश केवळ वाचकांचं मनोरंजन आणि प्रबोधन हा आहे. कोणत्याही व्यक्ती, समाज किंवा नातेसंबंधांच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. कथेत मांडलेल्या घटना वास्तवाशी साधर्म्य दाखवू शकतात, मात्र त्यांचा कोणत्याही प्रत्यक्ष व्यक्ती किंवा घटनेशी संबंध जोडू नये. धन्यवाद.